चंद्रपूरमध्ये प्रस्तावित असलेल्या टायगर सफारी प्रकल्पास गती देण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या पर्यटन वाढीसाठी आणि स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने या प्रकल्पाची अत्यंत आवश्यकता असल्याचे स्पष्टपणे मांडले। त्यांच्या सूचनानुसार वनमंत्री गणेश नाईक यांनीही या प्रकल्पाबाबत सकारात्मक दर्शवत निधी वितरणाची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। चंद्रपूरच्या मूळ रोडवरील वन अकादमीच्या मागील बाजूस 171 हेक्टर क्षेत्रात टायगर सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे। यासाठी 580 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। सदर प्रकल्पाचा आराखडा महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या अधीनस्थ FDCM गोरवाडा झू लिमिटेड यांच्याकडे तयार करण्यासाठी देण्यात आला आहे। या प्रकल्पात ऑस्ट्रेलियन, साऊथ अमेरिकन, साऊथ आफ्रिका आणि इंडियन ट्रेल अशा वेगवेगळ्या थीमवर आधारित प्राणीदर्शन झोन असतील। यामध्ये कांगारू, जाग्वार, माकडे, कॅपिबारा, विविध रंगीबेरंगी पक्षी अशा अनेक विदेशी आणि देशी प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत। याशिवाय 44 हेक्टर क्षेत्रात वाहन सफारी आणि 20 एकर क्षेत्रात चिल्ड्रन पार्क आणि इतर पर्यटकांसाठी सुविधा विकसित केल्या जाणार आहेत। या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ होणार असून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील। त्यामुळे चंद्रपूरच्या पर्यटनात लक्षणीय वाढ होऊन जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला।